या साईडला पूर्ण मोठाचा मोठा लॉन आहे बघा. तर इकडे लहानसा प्ले एरिया आहे मुलांसाठी. इंडोर गेम्स आउटडोर गेम्स सब मिलेगा, सब अवेलेबल. अरे मस्त, और क्या चाहिए. इकडे सुद्धा तुम्ही बसू शकता आरामात. म्हणजे आजची डायनिंग वगैरे ब्रेकफास्ट तुम्ही फिल्टर होणार इकडे. म्हणजे स्विमिंग पूलचं पाणी 12 तासामध्ये फिल्टर होतही होतं. 24 घंटा गरम पाणी आहे, AC आहे. मी तुमचा काय प्रोजेक्ट होता, तुम्ही त्यांच्या आठवणी मग ते बर्थडे सेलिब्रेट पण होतो आणि तो प्रोजेक्टवरती ते प्ले कतच नाही. इथे खेळ सुटली आहे, पाण्याचे बाउन्स खालून येत आहेत ना. झोपतील. प्लस बंकर बेड आहे बघा. आणि पूर्वा गॅरंटी लावतो. बघ केवढा आहे तो, लांब आहे तो बघ. इकडे 2 माणसं झोपतील, तिकडे तिसऱ्याला सुद्धा बेड आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे ते पहा, बस अजून काय पाहिजे बघा. हे चिकनचं आयटम याला मस्तच वाटतं रे, पाहूनच मस्त वाटतं. 1800 रुपये पर पर्सन विथ ऑल मी. 7 रूम आहेत, तुम्ही वेगवेगळे रूम घेऊ शकता. बघा लाइटिंगमध्ये मस्तच वाटतं. जेवणाची क्वालिटी टेस्ट खूप छान आहे. नमस्कार मंडळी, तुमचं आपला यूट्यूब चॅनल ट्रॅव्हलग्राम मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला माहिती असेलच की आपण मे एंडिंगला चाललो एका मोठा बाईक राईडला टुवर्ड्स रामेश्वरम. मी आणि माझी बायको, माझ्या स्पृहाला म्हणजे माझ्या मुलीला थोडंफार आधी तर फिरवायला बनताच आहे. ऑफकोर्स आपण कोकणात जाणारच आहे. तर त्याआधी आपण आलो एका सुंदर अशा एका विलामध्ये. ॲक्च्युली हे पण विला कम रिसॉर्ट आहे. हे जो कॉन्सेप्ट आहे ना विला कम रिसॉर्टवाला, हे ॲक्च्युली खूपच अप्रतिम आहे, खूपच चांगलं आहे. तर आपण आलो आहेत एलो स्टेमध्ये, जे आहे खोपोली पालीच्या रोडवर. आज तारीख आहे 8 मे, आज आहे बुधवार. आणि हा ॲक्च्युली पूर्ण विला आहे, पण तुम्ही वीकडेजला ना फक्त रूमसुद्धा घेऊ शकता. इकडे टोटल 7 रूम आहेत. तर तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये पूर्ण डिटेल, मग रूम्स कसे आहेत, मग जेवण कसं असणार आहे, पॅकेजमध्ये काय काय इन्क्लूड असणार आहे, पॅकेजचं कॉस्टिंग काय असणार आहे, विकेंडचे रेट काय असणार आहे, वीकडेजचे रेट काय, सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर व्लॉगला पूर्णपणे नक्कीच पहा. तर हा वाला विला जो आहे ना, ते मुंबईपासून फक्त 2 ते 2.25 तासाचं जर्नी आहे. तर आपण सुरू करूया सुरुवातीपासून, म्हणजे फ्रॉम गेटपासून सुरू करू. हा तुम्हाला पूर्ण विला फिरवतो, मग तुम्हाला रूम्स दाखवतो, मग आपलं जेवण येईल ते तुम्हाला दाखवतो, आणि मग त्यानंतर तुम्हाला मी सांगणार आहे याचे रेट्स काय आहेत ते. चला. तर विलाचा असा परिसर आहे. आपण तिकडून आलो होतो आणि समोरच तुम्हाला विला पाहायला मिळतो. आणि इकडे आहे त्याचं ब्रँडिंग, एलो स्टे बाय मोहन फार्म्स पाली, म्हणजे खोपोली पालीच्या रोडमध्ये तुम्हाला हे विला पाहायला मिळेल. तर जाऊया आपण आतमध्ये. गेट मस्त भला मोठा आहे, जाऊया आतमध्ये. तर आतमध्ये आल्यावर तुम्हाला इकडे अशी मोठी पार्किंग पाहायला मिळेल. इकडे आपण आपली गाडी पार्क केली आहे. इकडे आय थिंक सो आरामात 4 ते 5 गाड्या लागू शकतात, कारण इकडे पण स्पेस आहे तेवढीच मोठी या साईडला पण. आणि असं मोठाच्या मोठा इकडे आणि या साईडला पूर्ण मोठाचा मोठा लॉन आहे बघा. इकडे मोठाचा मोठा लॉन आहे या साईडला. तर इकडे लहानसा प्ले एरिया आहे मुलांसाठी. हे स्लाईड आहे, एक स्विंग आहे, आणि इकडे आपला तो बदक असतोच. एरोप्लेन ये एरोप्लेन जैसा? एरोप्लेन उधर है. हाँ एरोप्लेन. अच्छा वो काम चालू है उसका? काम चालू है एरोप्लेन. अच्छा, मतलब अंदर बैठने को ऐसा है वो? हाँ, अंदर बैठने को. अच्छा, हे इकडे एरोप्लेन करत आहेत. म्हणजे होईल हे आता, जास्त वेळ लागणार नाही होईल यायला. ओके. आणि क्रिकेटचं नेट आहे इकडे, क्रिकेट खेळायला आहेत. आणि इकडे हे मिस्टर रॉय आहेत, केअरटेकर इकडचे. थैंक सर. थैंक यू सर. क्रिकेट सुबह खेलता है और बैडमिंटन वगैरह सब कुछ है. बैडमिंटन, क्रिकेट, कैरम, फुटबॉल. बैडमिंटन, क्रिकेट, कैरम, फुटबॉल सब कुछ है. चेस वगैरह भी है. कार्ड्स, मतलब इंडोर गेम्स आउटडोर गेम्स सब मिलेगा, सब अवेलेबल. अरे मस्त, और क्या चाहिए. सही है. बारबेक्यू. हाँ बारबेक्यू भी है ना. हाँ बारबेक्यू भी है. ओके. हे बघा इकडे तुम्ही क्रिकेट खेळू शकता. नेट वगैरे लावलेलं आहे, मस्तपैकी तुम्ही क्रिकेट खेळू शकतात. सही आहे. मग संध्याकाळचं थोडं ऊन कमी झालं की ते बिंदासपणे खेळा, काय प्रॉब्लेम नाही. हा पण एक मोठा लॉन आहे, आणि झाडे बिडे मस्त लावले आहेत. पावसाळा तर एक नंबर असतात फॉर शुअर. मी तर म्हणतो पावसाळ्यात काय मंथ ऑफ मेमध्ये पण खूप छान दिसतं आहे. हां, आणि हा बघ, हा असा विला आहे, ह्याची एंट्री इकडून आहे. आणि माझी स्पूर्वा रेडी झाली आहे फॉर स्विमिंग पूल. तुम्हाला स्विमिंग पूल दाखवतो. हां बस स्विमिंगवर बस. हे बघा, आणि इकडे स्विंग पण आहे. शाबाश, क्या बात आहे, मजा. चला गणपती बाप्पाच्या पाया पडू आणि सुरू करूया. हे बघा, हा पूर्णपणे रिसॉर्ट तुम्हाला असा पाहायला मिळतो. इकडे तुम्हाला बॅडमिंटन आहे, हा फुटबॉल का बास्केटबॉल आहे, क्रिकेट आहे, खूप काही इकडे गोष्टी आहे. स्पीकर आहे इकडे एन्जॉय करायला, गाणी मी लावून बसायला. इकडे एक जागा आहे बसायला.
इकडे जागा आहेत बसायला या साईडला. तिकडे सोफा आहे. इकडे सुद्धा तुम्ही बसू शकता आरामात. म्हणजे ॲक्च्युली डायनिंग वगैरे ब्रेकफास्ट तुम्ही इकडे करू शकतात. हां मस्त आहे रे पण सही आहे. हां बुजवाट चप्पल ना मस्त आहे. हां ही वाली ना पूलची ना. हां येस. आता हा एक इकडे हे ठेवलं आहे स्पेस ठेवली आहे. आय थिंक इकडे पण आता विचारतो मिस्टर आहे ना की ही स्पेस कशाचं पुढे सांगेन तुम्हाला मी. पाण्याचं इकडे आपलं कूलर वगैरे आहे. आणि हे असा रिसेप्शन रूम म्हणा किंवा डायनिंग एरिया तुम्ही म्हणू शकतात. या साईडला फ्रीज वगैरे आहे. आणि तिकडे जेवण लागत असेल बाबा बुफेट सिस्टम इकडे तुम्ही बसून जेवू शकता. सोफा इकडे आहे या साईडला पूर्णपणे. प्लस कॅरम वगैरे इकडे खेळायला हे बघा. कॅरम पण 2 आहेत असं पण नाही की 1-2 मोठे कॅरम आहेत हे बघा. हाँ शाम को तो बेस्ट व्यू मिलेगा. लाइटिंग बिटिंग आहेत ना हां सब मस्त मिलेगा. ऑफकोर्स तुम्हाला रात्रीचा व्यू तुम्हाला देणारच आहे फॉर शुअर. पण तुम्ही आता उजेडात गोष्टी पाहून घ्या. आणि हा बघा इकडे आहे तो स्विमिंग पूल. एक नंबर स्विमिंग पूल आहे. एक नंबर एकच नंबर आहे. खूप मोठा आहे. खूप मोठा स्विमिंग पूल. हा बघा हा एक मोठा स्विमिंग पूल आहे. आणि लहान मुलांचा त्या साईडला स्विमिंग पूल आहे. सही आहे. आपण हळूहळू जाऊया इकडे. हां प्लस इकडे सुद्धा एक टेबल खुर्च्या लावलं. इकडे पण तुम्ही बसू शकतात. नाश्ता पाणी करू शकतात या साईडला पण. पानी डेली 12 घंटा फिल्टर होता है. हां डेली. हां ओके वो फिल्टर वही आहे क्या. हां हे फिल्टर होणार आहे इकडे. म्हणजे स्विमिंग पूलचं पाणी 12 तासामध्ये फिल्टर होता ही है. बस कॉमन कॉमन टॉयलेट बाथरूम उधर है. ओके 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 शॉवर है. शॉवर अच्छा वो शॉवर आहे उधर. हां ओके ओके हे पण सिस्टम चांगली आहे. शॉवर पण बघा त्याला शॉवर पण आहे. मग तुम्ही शॉवर वगैरे घेऊन तुम्ही तुमच्या रूमला जाऊ शकतात. हे मस्त आयडिया केली आहे. जागा खूप मोठी आहे. हर एक रूम में AC है. हाँ गीजर आणि AC हर एक रूम मतलब 24 घंटा गर्म पाणी आहे. AC आहे मस्त. अजून काय पाहिजे. आणि माझी स्पूर्वा तर वेडीच झाली ही बघा. आणि हे तर काय म्हणतं याला बबल झालेत ना. सही एन्जॉय करते ते. बबल तर ना ते पानचं काय आहे. झाड तर पानं पडणार ना बेबी. आणि बघाल ना तुम्ही मस्तपैकी निसर्गाच्या कुशीत बसलेले तुम्ही हे विला म्हणू शकतात किंवा रिसॉर्ट म्हणू शकतात. ॲम्बियन्स ॲक्च्युली खूप छान आहे हो ना. मस्त वाटलं मस्त. सब मिला. हाँ साउंड करो का सब कुछ है यहाँ पे. हाँ प्रोजेक्टर भी है. मग सर्व सोय इकडे करून दिली आहे. बर्थडे समजा काय प्लॅन कराल तुम्ही समजा काय प्रोजेक्टर तुम्ही त्यांच्या आठवणी मग ते बर्थडे सेलिब्रेट पण होतो आणि तो प्रोजेक्टवरती ते प्ले पण होतं. बरोबर ॲक्च्युली सही आहे. आणि इकडे खेळायला तुम्हाला असे बॉल्स वगैरे पण आहेत. तिकडे पण बॉल आहे वगैरे. आणि हे काय ऐकतच नाही इथे खेळायला सुटली आहे. पाण्याचे बाऊस खालून येत आहेत ना. तुम्ही हा जो स्विमिंग पूल पाहिलात ना तिकडे स्पूर आपण एन्जॉय करते ना. पाणी क्रिस्टल क्लिअर पाणी. म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली ते खालचं दिसते तुम्हाला. ऑफकोर्स जो आपण डुबकी मारू तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. आपण अंडरवॉटर शॉट हा स्ट्रेट आहे कारण हा मोठ्यांसाठीच आहे. आणि तो लहानांसाठी फक्त ठेवलेला आहे. मग टेन्शन नाही. लहान मुलं तिकडे. आणि लहानांचा पूल सुद्धा मोठा आहे. असं काय ठिकाणी लहान पूल लहान असतो. हां पण लहान मस्त मोठा पूल आहे. हां तेव्हा अजून मुलांना मजा येते. हां प्रायव्हेट रूमचं म्हणजे तेच म्हणते की हे तुम्ही अख्खा विला तरी घ्या किंवा तुम्ही रूम घ्या तरी हरकत नाही. आता असा सिस्टम सुरू केला आहे ॲक्च्युली. कारण खाली उतरल्यावर बघा लॉन पण तुम्हाला पाहायला मिळतो. आणि इकडे सर्व रूम्स आहेत. हा इकडे रूम्स आहेत. इकडे रूम्स आहेत. इकडे रूम्स आहेत. सही आहे. एक नंबर आहे. चुम्मेश्वर सिरियसली बोलतो. आणि जागा मोठी आहे. तीच पण जागा आहे. तिकडं त्याने झाडं वगैरे लावले आहेत छानपैकी. चला आता तुम्हाला हा पूर्ण रिसॉर्ट दाखवलेला आहे. आता तुम्हाला दाखवतो इकडचे रूम्स कसे आहेत ते. 7 रूम्स आहेत. एक रूम तुम्हाला आपला दाखवीन पण तो एकदम शेवटी दाखवीन तो कारण खूप स्पेशल रूम आहे त्यासाठी. अरे हा इकडे हे आहे. इकडे अजून एक गोष्ट म्हणजे इकडे बसायला जागाच आहे. तिकडे स्विंग पण आहे मग. हां मस्त आहे. ते उशी बिशी आहे स्विंगमध्ये. बिंदास बसून एन्जॉय करा. हां तेच मला तेच ते कॅरेक्टर म्हणत होते मिस्टर रॉय की रात को एक नंबर रखेगा. हे बघा अरे स्विंग पण मस्त आहे. हे बघा स्विंग पण छान आहे. सही आहे. म्हणजे कसं आहे ना तुम्ही विलामध्ये घुसल्यावर तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब्स यायला पाहिजे. तुमचं मन प्रसन्न व्हायला पाहिजे तर पैसा वसूल आहे. आणि इकडे आपल्याला तेच मिळतं. आतमध्ये आल्यावर तुम्हाला असं तर ग्रीनरी स्विमिंग पूल डायनिंग एरिया इकडचं ते लोकेशन मग इकडे गोष्टी ठेवलेल्या ज्या आहेत मग इकडे जे आपण त्या लोकांनी जे प्लेसमेंट केलं ना खूप सुंदर केलेलं आहे. म्हणजे पॉझिटिव्ह वाईब्स तर येतात आहे प्लस मन पण आपलं ॲक्च्युली झालं प्रसन्न त्यासाठी. तर आता आपण तुम्हाला रूम दाखवतो. आपण सुरू करू इकडूनच. हे रूम पाहत आपण वरती जाऊ. आणि मिस्टर रॉय म्हणून होतं हे बंकर बेड्सवाले रूम्स आहे. फॅमिली 1 फॅमिली 2. चला आतमध्ये जाऊया आपण आता.
हे बघा आतमध्ये आल्यावर इकडे रूम, इकडे एक बेड आहे मोठा, 2 लोक आराम झोपतील, प्लस बंकर बेड आहे हे बघा. आणि पूर्वा गॅरंटीला आवडेल, कारण हे चढून जायचं वगैरे ना एक नंबर होईल. पण आपला रूम खूप खास आहे, तुम्हाला दाखवीन तुम्हाला लास्ट. प्लस इकडे वॉर्डरोब आहे, आपलं काय म्हणतात त्याला, आरसा आहे. आणि मेन म्हणजे आपलं वॉशरूम क्लीन आहे, एक नंबर क्लीन आहे. खूप छान आहे यार, खूप छान आहे हे बघा. आणि इकडे तुम्हाला सोफा पण पाहायला मिळतो इकडे. वो भी कबड्डी आहे ना. हां वॉर्डरोब, हां त्या तिकडे पण वॉर्डरोब आहे त्या साईडला. हां ते सोफा पण मस्त आहे सिटिंगला, खूप छान सोफा आहे. तर हा रूम झाला. आता पाहूया आपण बाजूचा रूम. हा रूम पण सेमच असणार आहे, कारण हे दोन्ही फॅमिली 1 फॅमिली 2साठी आहे. हा बघा सेम तसाच आहे. हा बघा सेम तसाच आहे. इकडे पण सोफा. हो उशी बघ, क्या बात आहे, केवढा आहे तो उशी. उशा आहे तो उशा. बेड मस्त आहे, बंकर बेड एक नंबर है. सही है, म्हणजे मोटा फैमिली. इसमें कितने लोग रहते तो भी? 5 लोग आराम से ना. हाँ 5 लोग आराम से. म्हणजे 2 इकडे पकडा, 2 इकडे पकडा. ऊपर सिंगल क्या? ऊपर सिंगल है. हाँ हाँ पीछे वॉशरूम आहे ना. अरे हा इकडे आपल्याला एक वॉर्डरोब आहे या साईडला. आणि वॉशरूम तर खूप क्लीन असणार, तुम्हाला सांगितलंच मी आधी. बघा हो वॉशरूम पण मोठं आहे. सही है. ये वाला क्या बोला आपने? ट्रेडिशनल कॉटेज 1. ट्रेडिशनल कॉटेज 1, वो फॅमिली 1 आणि 2 बंकर वाला. हे ट्रेडिशनल कॉटेज 1. चल जाऊया आतमध्ये. ये वाला क्या बोला आपने? ट्रेडिशनल कॉटेज 1. ट्रेडिशनल कॉटेज 1, वो फॅमिली 1 आणि 2 बंकर वाला. हे ट्रेडिशनल कॉटेज 1. चल जाऊया आतमध्ये. मस्त आहे ॲक्च्युली, मस्त आहे. म्हणजे लहानसा है पण पुरेसा है. यहाँ पे 2 लोग या 3 लोग बिकॉज आप नीचे एक डाल दिया तो भी हो सकता है 3 लोग आरामात. पण मस्त आहे, विथ AC वगैरे आहे. आणि हे आपलं वॉशरूम. अरे वॉशरूम बघ केवढं आहे, तो लांब आहे तो बघ. सही आहे हो. तर काय मस्त वॉशरूम वगैरे पण क्लीन आहे साफ स्वच्छ. तसं ॲक्च्युली तेच म्हणालो की पॉझिटिव्ह वाईब यायला पाहिजे. तुम्ही जेव्हा रिसॉर्टला येतात किंवा विलामध्ये येतात ना, ते आनंद वाटायला पाहिजे आपल्या मनापासून. हां ॲक्च्युली ये भी आहे ना. मी तुमची सेवा करते उघडायची. हा ट्रेडिशनल होता ना, तर हा स्मॉल ट्रेडिशनल 1 आणि 2 म्हणजे फॅमिली पण मस्त आहे. हा मग ओपन आहे. लाईट लगाव. हां हा ॲक्च्युली स्मॉल ट्रेडिशनल आहे, पण ॲक्च्युली पुरेसं आहे. म्हणजे तसंही आपण फक्त झोपतोच इकडे आपण, आणि बाकी पूर्ण बाहेरच असतो ना, त्यासाठी एक नंबर आहे. इधर भी आयडियली 3 लोग रह सकते. ॲक्च्युली बरोबर सांगतो तुला, बेड खरोखर मस्त आहे. हो बस जरा बस. हां बेड ॲक्च्युली खूप छान आहे. म्हणजे आपल्याला काही रिसॉर्टमध्ये किंवा विलामध्ये ना कडक मिळतात ते बेड, पण इकडे बेड नरम आहेत. प्लस वॉशरूम तर एक नंबर मेंटेन आहे, मस्त वॉशरूम आहे. रूमचे कलर एवढे शांत आहेत ना, म्हणजे असं बोलतात ना एकदम डार्क भडक नाही, शीतल शांत कलर. आणि तो ऑफकोर्स हा ट्रेडिशनल, हा स्मॉल ट्रेडिशनल रूम नंबर 2 आहे. तर आपण सेमच असणार आहे फॉर शुअर, सेमच असणार आहे. हां मग हा पण सेमच असणार आहे, वॉशरूम वगैरे आणि एक बेड वगैरे. तर तुम्हाला हे रूम दाखवलेत मी इकडे. हे बंकर 1 बंकर 2 ट्रेडिशनल स्मॉल ट्रेडिशनल. आज जाऊया आपण वरती. चला आता आपला रूम तुम्हाला शेवटीच दाखवणार मी. पहिलं वॉल दाखवतो मी म्हटलं. हां हा आपला किचन एरिया इकडे. ओके इकडे हे लोक पुन्हा जेवण वगैरे बनवतात. ओके हां रे हां यार किचन एरिया बघ किती क्लीन आहे, खूप छान क्लीन आहे किचन एरिया, मस्त आहे. आणि इकडे ते स्टोरेज वगैरे खूप छान केलं आहे, मस्त केलं आहे, नीटनेटकं. हां नीटनेटकं. हां आणि हा क्लासिक 1 क्लासिक 2. क्लासिक 1 तुम्हाला मी शेवटी दाखवेन काय ते स्पेशल त्याच्यामध्ये. मग क्लासिक 2 पाहूया आपण. बघा हा क्लासिक 2 आहे. हो मस्त आहे, हा पण मोठा आहे. इकडे 2 माणसं झोपतील, तिकडे तिसऱ्याला सुद्धा बेड आहे. यहाँ पे आइडियली 4 लोग बैठ रह सकते हैं ना वैसे देखने के तो आराम से ना 4 लोग भी. हां कारण खाली पण तुम्ही गाईड होऊ शकतात आणि इकडे 3 माणसं झोपू शकतात. हां आरामात. आणि इकडे ऑफकोर्स मग सांगितलं वॉशरूम क्लीनच आहे फॉर शुअर, एक नंबर. आणि इकडे ऑफकोर्स वॉर्डरोब पण आहे. हां बघा आणि इकडे वॉर्डरोब पण आहे आपला. सही वॉर्डरोब पण, ड्रॉवर वगैरे आहेत वॉर्डरोबला.
एक नंबर आहे यार, एक नंबर. आणि त्यांनी जे आतमध्ये डेकोरेशन आयटम लावलेत ना खूप छान दिसतात. हे बघा मस्त वाटतं. एक वेगळाच फील आला या रूमला त्यामुळे. आत्ता तुम्हाला दाखवतो आपलावाला क्लासिक 1. आपण क्लासिक 2 पाहिलं, आत्ता आपण पाहिलं क्लासिक 1. चला खुल जा सिम सिम. हा बघा. हो थंड वाटलं का एसी ऑन होती ना. हां आणि क्लासिक 1 थोडा मोठा वाटला माझ्यापेक्षा. आणि इकडे आरामात 3 माणसं झोपतील ना मग. आणि तिकडे एक 4 ते 5 लोक ह्या रूममध्ये राहू शकतात. इकडे पण तुम्हाला वॉर्डरोब वगैरे आहे. आणि मला बोललो होतं नाही पेंटिंग्सवर डेकोरेशन आयटम ना मस्त आहेत, छान वाटतं जरा. खाली पण ड्रॉवर वगैरे आहे, खुर्ची आहे, सही आहे. AC तर ऑफकोर्स आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे ते पहा बाथटब. आणि हे बघा केवढा मोठा आपला बेसिन आहे. हां आणि जे हे वापरले आहेत ना त्यांनी ते पण छान 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 क्वालिटीचे आहेत. टाईप वगैरे जे वापरले आहेत ते. आणि गिझर आहे सर्व रूममध्ये. 24 तास तुम्हाला गरम पाणी आणि 24 तास AC. मस्त आहे. सुरुवात तिकडे पण एन्जॉय करणार, इकडे पण एन्जॉय करणार आहे. तर तुम्हाला रूममध्ये साबण मिळतो, आपलं शॅम्पू मिळतं आणि ऑफकोर्स टॉवेल मिळतं. येस हे बघा त्याला मिनी साईडला हो टॉवेल मिळतो. आणि ब्लँकेट वगैरे ऑफकोर्स असतंच. तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन हा ॲक्च्युली मोठ्या फॅमिलीसाठी, स्मॉल फॅमिलीसाठी, मोठ्या ग्रुपसाठी ना एक नंबर आहे, एक नंबर. लक्झरियस स्टे आहे, सिरियसली बोलतो यार. मेरा दिल तो खुश हो गया भाई. आणि ते पण हे बाथटब पाहून तर आहे अजून क्या बात. चला आता आपण थोड्या बाहेर. तर इकडे बाकीचे फॅमिली पण आलेले आहेत, ते पण इकडे एन्जॉय करतात पूलवर. हे बघा अच्छा लग रहा है आपको, मस्त वाटतंय. इकडे मुलं पण एन्जॉय करतात, इकडे बाकी फॅमिली मस्त एन्जॉय करतात. मजा येते ना. बस बस. आणि पूल मस्तच आहे ना, एक नंबर. बस अजून काय पाहिजे असं पाहिजे. तर मंडळी आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि वेळ झाली आहे जेवणाची. तर तुम्हाला दाखवतो आपल्या पॅकेजमध्ये जेवण काय असणार आहे. आणि ऑफकोर्स तुम्हाला पॅकेजचे रेट्स वगैरे पुढे सांगणारच आहे मी. तर व्लॉगला पूर्णपणे नक्कीच पहा. आपल्या डायनिंग एरियामध्ये आपण जेवायला बसणार आहोत. मस्त मोठाच्या मोठा डायनिंग एरिया आहे हा पहा. आणि इकडे त्यांनी असं बुफे सुन लावलेला आहे. आय थिंक तो त्या फॅमिलीला जेवण आरामात होईल कारण ते एन्जॉय करतात. आपण जेवण घेऊ. तर जेवणामध्ये आहे, ओपन करा मग एक एक. राईस, डाळ, हे चिकनचं आयटम याला मस्तच वाटतं रे, पाहूनच मस्त वाटतं. आणि चिकनची ग्रेव्ही, चिकनची ग्रेव्ही एक नंबर, एक नंबर. आणि चपाती गरम 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 गरम, व्हेरी गुड. आणि हे आहे मटर पनीर. हां हे मटर पनीर आहे. ॲक्च्युली आम्हाला चिकन वाटलं, आधी चिकन बोललो पण आम्ही नीट त्याला तेव्हा त्याला काय म्हणतात त्याला स्पूननी चेक केलं तर माहीत पडलं की मटर पनीर आहे. चिकनचे पीसेस कुठे, पनीर बाहेर आले. चला आपण आता जेवायला बसूया. इकडे ही फॅमिली इकडे आता क्रिकेट खेळते नेट्समध्ये. हे बघा म्हणजे फुल ऑन, म्हणजे मोठी फॅमिली असेल ना त्यांच्यासाठी एक नंबर मजा येणार आहे नेट्समध्ये खेळायला. दुपारी एवढं भडक ऊन आहे पण तरी पण खेळतात, मग किती एन्जॉय करतात बघा. सही आहे. तर मंडळी आपलं जेवण झालेलं आहे. अप्रतिम जेवण होतं, व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही छान होतं. आत्ता वेळ झाली आहे डेझर्टची आणि डेझर्टमध्ये आहे गुलाबजामुन आणि आईस्क्रीम. क्या गरम कुछ थंडा. हां सही आहे, म्हणजे गरमीमध्ये हे पाहिजेच, हे तर पहिले पाहिजे. तर मंडळी आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत. आपण जे दुपारी जेवलो मस्तपैकी ना, जरा AC मध्ये झोपलो छानपैकी. तर तुम्हाला तुम्ही रेट सांगणार, पण रेट सांगायच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी की इकडचं मी आता काय केलं, दुपारी गेलो थोडाफार झोपलो आणि माझं ऑफिसचं काम होतं, ते आपण ऑफिसचं काम संपवलं. आणि इकडचा वायफायसुद्धा खूप छान चालतो कारण की इकडे फॅमिली जी होती त्यांनी वापरला, अमोनी वापरला, मी वापरला, माझ्या मोबाईलला होता, लॅपटॉपला लावला होता, तरी पण एक नंबर वायफाय चालला. वायफाय खूप स्ट्रॉंग आहे इकडचा. आता काय ते 6:30 वाजलेत ना, तर आपलं झालेला टाईम हाय टीचा. तर आपली चाय म्हणजे बाबूची कॉफी आलेली आहे आणि आमची ही येस ही चाय आलेली आहे. आणि हाय टीला मिळणार आहे आपल्याला कांदा भजी. चर्स. आता आपली चहा पिऊन झालेली आहे, तर आपल्याला आता हाय टीमध्ये चहाबरोबर आले कांदा भजी. आणि हे जरा पॅकेजमध्ये आय नो तुम्हाला पॅकेजचं रेट्स तुम्हाला जरा जाणून घ्यायचे, पण 2 मिनटं थांबा, जरा कळ सोचता मी भजी खाऊन घेतो. तर मंडळी आपलं आता चाय पाणी झालेले आहे, भजी खाऊन झालेली आहे. आता तुम्हाला सांगतो मी इकडचे रेट्स. तर रेट्स कसे आहेत माहिती तुम्हाला, मंडे टू फ्रायडे लाईक वीकडेजला आहे 1800 रुपये पर पर्सन.
विथ ऑल मील्स, व्हेज नॉनव्हेज तुम्हाला दोन्ही मिळणार. की तुम्हाला दुपारी जेवण दाखवलं मी, एक भाजी, एक चिकन सुक्का, मग डाळ, मग राईस, चपाती आणि मग त्याच्यानंतर स्वीटमध्ये गुलाबजामुन होतं, आईस्क्रीम होतं, हे सर्व मिळेल. आणि सेम तुम्हाला रात्री पण मिळेल, पण फक्त ते व्हरायटी थोडी चेंज होईल. लाईक चिकन सुक्का होता तर तुम्हाला चिकन मसाला मिळेल, मग त्यानंतर भाजी चेंज होईल. असं सर्व थोडेफार चेंजेस तुम्हाला रात्री मिळतील. ब्रेकफास्ट काय असणार हे तुम्हाला उद्याच सांगेन मी जेव्हा आपण चेकआउट करू तेव्हा. हे रेट्स आहेत वीकडेजचे. आणि वीकडेजला मग कसं आहे ना, तुम्ही इकडे वीकडेजला 7 रूम आहेत. तुम्ही वेगवेगळे रूम घेऊ शकतात. लाईक 2 फॅमिली आले तर 2 रूम तुम्ही घेऊ शकतात, 3 फॅमिली 3 रूम तुम्ही घेऊ शकतात. 1 फॅमिली आली आमच्यासारखी तरी आम्ही 1 रूम घेतलेला आहे तसं. तर हे तुम्हाला रेट सांगितले ते वीकडेजचे होते. ओके, तर विकेंडला रेट आहे 3200 रुपये पर पर्सन विथ ऑल मील्स. पण याच्यामध्ये एक स्टार्टर वाढतो, व्हेज नॉनव्हेज स्टार्टर वाढतं. म्हणजे लंच आणि डिनर दोन्हीमध्ये तुम्हाला स्टार्टर एक एक्स्ट्रा वाढतं जेवणामध्ये. बाकी फॅसिलिटीज वगैरे सर्व सेमच आहेत. तर आणि हां, अजून एक गोष्ट म्हणजे विकेंड्सला तुम्हाला असं डिफरंट रूम नाही मिळणार. विकेंड्सला पूर्ण एक ग्रुप पाहिजे 20 लोकांचा, तरच तुम्ही हा अख्खा विला बुक करू शकता. विकेंड्समध्ये तुम्ही एक रूम घेऊ शकत नाही. तसं आहे, फक्त वीकडेजला एक रूम आहे, विकेंड्सला एक रूम नाही. आणि फॅसिलिटीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की स्विमिंग पूल आहे, 2 आहेत ॲक्च्युली, एक लहानसाठी मोठ्यांसाठी. मोठा खूप मस्त आहे, लहान पण खूप मस्त आहे. पाणी क्रिस्टल क्लिअर आहे, हर 12 तासांनी ते पाणी क्लिअर होतं. मग त्याच्यानंतर बॅडमिंटन आहे, कॅरम आहे, आय थिंक चेस पण असेल, मग क्रिकेट आहे, मग अजून काय आहे, अजून पण आय थिंक सो गेम्स आहेत वाटतं. हां, कराओके आहे, स्किपिंग आहे, कराओके आहे. हां, आणि अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो, सांगायला विसरलो मी, की तुम्हाला सांगितलं मी पॅकेजमध्ये काय जेवण अवेलेबल आहे ते, प्लस हायटी आणि भजी असणारच आहे. पॅकेजच्या व्यतिरिक्त लाईक तुम्हाला फिश पाहिजे असेल, तुम्हाला बार्बेक्यू पाहिजे असेल वगैरे, तर तुम्ही त्यांना आधी सांगा आणि त्याचे चार्जेस वेगळे असतात. तर चार्जेससाठी मग तुम्ही त्यांना फोन करा. मग किती किलो वगैरे माहिती नाही मला, मग तुम्ही त्यांना फोन करून नक्कीच कॉन्टॅक्ट करा. पॅकेजमध्ये फक्त चिकनच अवेलेबल आहे. आणि तुम्हाला ही जागा मी सांगायला विसरलो की ही जागा कशासाठी असते ते त्यांना विचारलं मी, तर ते म्हणाले इकडे हुक्का पार्टी वगैरे तुम्ही करू शकतात किंवा कॅन्डल लाईट डिनर वगैरे जे असतं ते तुम्ही करू शकता, त्यासाठी आहे. तर आपण थोडं क्रिकेट खेळून घेऊ, बॅडमिंटन खेळून घेऊ, चेस कॅरम पण आपण थोडंफार खेळणार आहे आणि मस्तपैकी मग पूलवर जाणार आहे. तर पूलला जायच्या अगोदर तुम्हाला इकडचं आता लाईटिंग लावलेलं आहे ना आपल्या या विलामध्ये, ते तुम्हाला दाखवतो. लाईटिंगमुळं अजून काय म्हणतात त्याला, 4 चांद लागले आपल्या या विलाला. सिरियसली बोलतो, खूप मस्त वाटतं लाईटिंगने. आता थांबा दाखवतो. तर हे बघा, लाईटिंगमध्ये मस्तच वाटतं, खूप छान वाटतं. मी तर म्हणतो कॅमेरा जस्टिस करतच नाही आहे, त्याच्यापेक्षा खूप छान वाटतं. हे बघा, इकडे बघा, इकडे तर मस्त प्रकाशच पडला आहे या साईडला. तर हे बघा, हे बघा, हे बघा. आणि ह्याच्या खाली तर ना मस्तच वाटतं बसायला, का फुल ऑन लाईटिंग आहे आजूबाजूला म्हणून त्यासाठी. आणि इकडे आपले मंडळी गेलेले आहेत पूलवर. आणि या साईडला खाली हे झाडं वगैरे तिकडे LED सोडलेली इकडे पूर्णपणे. ते समोर पण तिकडे LED सोडले त्या साईडला. बघा, इकडून व्ह्यू एक नंबर आहे. येस, आपण फायनली बेबी पूलमध्ये आलेलो आहोत. आणि आपण पाणी थोडं कोमट आहे, थोडं कोमट आहे, ॲक्च्युली कोमट आहे, बरं वाटतं जरा. आणि आता आपण बिग पूलमध्ये पण जाणार आहोत फॉर शुअर. वा वा, मस्त वाटतं. ठीक आहे, विक्रम बेताळ खेळते कोण असतो बरोबर. तर मी होतो त्या पूलमध्ये, आता मी पण ह्या पूलमध्ये आलो आहे, कारण की इकडे मस्तपैकी बबल्स वगैरे आलेले आहेत. आणि ॲक्च्युली खूप बरं वाटतं हो ना अमू, कसं वाटतंय? हां, खरोखर एक मस्त लहान मुलांचं आहे, पण खूप बरं वाटतं. बबल्स आहेत ना, मस्त बबल्स लागत आहेत. आपल्याला पाणी थोडं कोमट आहे, तर आपण जरा एन्जॉय करू आणि मग भेटू आरामात. चला. तर मंडळी आता काहीतरी 8:45 वाजलेले आहेत आणि हे आपल्या इकडे मंडळी खेळत आहेत चेस. बुद्धिबळ खेळतात, खेळा आणि बुद्धिबळ खेळून झालं ना, तर आपण इकडे कॅरम पण खेळणार आहे बाहेर. तर तिकडे चेसचे 2 गेम खेळून झालेले आहेत आणि दोन्ही गेम आमू जिंकलेले आहे. आता खेळतात कॅरम. तर आपलं कॅरम खेळून झालं, चेस खेळून झालं. आता अमू करोकेवर जरा गाणं गाणार आहे. माईक पण आहे आणि तो स्पीकर पण आहे त्यासाठी. तर मंडळी आताचे बरोबर 10 वाजले आहेत रात्रीचे. आपण चेस खेळलो, कॅरम खेळलो, करोकेवर गाणी गायली अमोनी आणि स्पुरहानी वगैरे. मस्त आपला आज दिवस गेला आहे. आता वेळ झाली आहे डिनर. मी तुम्हाला दुपारी बोललो होतो की जे लंचला असणार आहे सेमच असतं डिनरला, फक्त भाज्या चेंज होतात. चिकन सुक्का होतं, चिकन मसाला होतो रात्रीचं वगैरे.
पण त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्हाला सेमच असं काय जेवण पाहिजे की चिकन बिर्याणी चालेल. पण आपण त्यांना बोललो की आपल्याला चिकन बिर्याणी चालेल, कारण की काहीतरी तुम्हाला नवीन दाखवेन मी आणि त्याची टेस्ट कशी आहे पण तुम्हाला सांगेन. त्यासाठी आपण तसंही दुपारी जेवलोच होतो ना, म्हणून आता फक्त सांगितलं आपण चिकन बिर्याणी आलेली आहे, दाखवतो. तर आपली ही बघा, ही चिकन बिर्याणी आपली आलेली आहे विथ रायता. चला आता आपण जेवायला घेऊया. सुप्रभात मंडळी. हाय द नेक्स्ट डे. आज तारीख आहे 9 मे आणि वाजलेत बरोबर सकाळचे 9:30. तर आता वेळ झाली आहे ब्रेकफास्टची ना. तर पॅकेजमध्ये आपल्याला ब्रेकफास्टमध्ये काय काय मिळतं हे मिस्टर रॉय तुम्हाला सांगतीलच. सर क्या क्या मिळतं आहे सर? अपने जैसे ब्रेकफास्ट में इडली चटनी सांभर रहता है, हाँ, पूड़ी भाजी रहता है, पोहा रहता है, एक कंपलसरी है एक अंडा. उसमें मैं आमलेट या भुर्जी, ऑमलेट भुर्जी कुछ भी एक मिलेगा. जो आप बोलेंगे वो आपको अच्छा, देगा, बराबर, किचन से ओके, आके आपको वैसे, दे हाँ. देगा. और आपका मतलब तीनों में आपका मतलब कोई भी एक चूज करना. हाँ, वेज में बराबर. अंडा कंपलसरी है. हाँ, ये है चाय कॉफ़ी. ओके वैसे हाँ. तो ये सब अपने पैकेज में कोई भी एक मतलब इन शॉर्ट मतलब 2 डिश मिलेगा, एक अंडा वाला एक वेज वाला और चाय कॉफ़ी. ओके. चलो थँक्यू सर. थँक्यू सर. आणि आपला कसा फास्ट आहे ना, म्हणून त्या सांगितलं की अंडा नकोच आम्हाला, गुरुवार आहे. तर त्या सांगितलं मराठी बटाटा चिप्स और पुरी भाजी. बस आम्ही काय टेन्शन नाही. फुकट अंडा बिंडा करून कशाला वेस्ट करायचं ना. त्यापेक्षा मी सांगितलं आम्हाला वेजच द्या, म्हणून काय टेन्शन नाही. थँक्यू सर. तर आपली पुरी भाजी आलेली आहे. त्यातली ही आहे पुरीची भाजी अशी आहे. आणि पुरी बघा, पुरीचा साईज बघ, दाखवा मग तुला. मस्त आहे. आणि का सुगंध आला माझ्या पुरीचा. आणि माझा उपास आहे, लफडा ते आहे. आणि आपल्यासाठी मी तुम्हाला बोलतो बटाटा चिप्स, पण त्यांनी पण त्यासाठी त्यांनी माझ्यासाठी बटाट्याची भाजी केली. बाबा मस्त आहे. ही बघा, ही वाली एक नंबर, मस्त दिसत आहे. रेडी काय? जेवणाची क्वालिटी टेस्ट खूप छान आहे. काल पण जेवलो, रात्रीचं पण आमचे खाल्लं ना बिर्याणी खूप छान. आणि नाश्ता पण सुंदर. तुला सर थँक्यू सो मच, अच्छा लगा. हे मिस्टर रॉय आणि मिस्टर रोहित आहेत. ॲक्च्युली खूप म्हणजे यांनी आपला सपोर्ट केला, खूप कॉपरेट केला. खूप चांगले माणसं आहेत. तुम्हाला जे काय पाहिजे तुम्हाला ते अवेलेबल करून देतील. थँक्यू सो मच. थँक्यू. हो थँक्यू बोलले. तर मंडळी आताचे बरोबर 11:10 झालेत आणि चेकआउटचा आपला वेळ झालेली आहे. आता आपण निघतो इकडून. खूप एन्जॉय केलं आपण. बाबू अमुक कसं वाटलं? खूप छान, म्हणजे रिलॅक्स छान वाटतं. गावची फील पण आहे आणि तुम्ही एन्जॉय पण खूप कराल. मग तुम्हाला सर्व सुविधा इकडे मिळतात. मला बाहेर त्याची गरजच नाही. तुमचा अख्खा एक दिवस आहे ना चुम्मेश्वर निघेल. खरं एक नंबर निघेल. ग्रीनरी आहे, पूल आहे, खेळायचं मुलं खेळायचं, क्रिकेट वगैरे आहे, बास्केटबॉल. हो, क्रिकेट बास्केटबॉल म्हणा किंवा आपला टेबलच नाही सॉरी कॅरम म्हणा, चेस म्हणा, इंडोर गेम्स, आउटडोर गेम्स. मग त्यानंतर आपलं काय म्हणतात जेवण खूप छान आहे, पूल खूप छान आहे. एंट्री मारल्यावर हा जो नजारा तुम्हाला बघायला हा वाला हा दॅट इज मोर इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्ही आतमध्ये आलात की तुम्हाला तर रिलॅक्स फील होईल. मग तुम्हाला अगदी पॉझिटिव्ह वाईब्स तुला इकडे गॅरंटी मिळणार फॉर शुअर. प्लस 24 तास AC, 24 तास गरम पाणी, काय प्रॉब्लेम नाही. नक्की सांगेन, नक्की व्हिजिट करा. खूप छान आहे. सगळ्यात मेन राहण्याचं उत्तम सोय आणि खाण्याची उत्तम सोय. आणि इकडे माणसं सुद्धा खूप छान आहेत. हां, आणि कॉन्टॅक्टसाठी तुम्हाला सांगितलेलं आहे, प्रशांत लाटके साहेबांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. फ्लॅश करतोच आहे मी. चला थँक्यू सो मच. चला बाय बाय.